यल्लमवाडी गाव डोंगराच्या खापदाडीमध्ये वसलेलं हे 5-6 डोंगराचं पाणी वट्यात घेऊन यल्लमवाडीचा तलाव तुडुंब असा जोगावलेला. हे मस्त जोगावल्यागत सांडव्यातनं पाणी यल्लवाईच्या मायेच्या रूपानं सगळ्या शेतीला जात होतं. पैसा माणसाला बिघडवतो हे सॉक्रेटिसचं तत्वज्ञान तिथं मात्र प्रत्यक्षात घडलं होतं. बिन तापाची शेती होत होती. ना मोटार, ना विहीर, ना लाईटचं कनेक्शन, ना पाईपलाईन. पाटानं पाणी शेतात जात होतं. ते तिकडं म्हणजे ठिबक सिंचन हा प्रकारच नव्हता, ढुबुक सिंचन होता. पाणी पेले की नाही धोंडा टाकून बघायचं, ढुबुक आवाज आला की म्हणायचं हां आलंय पाणी कडलं. अशा प्रकारचं ते गाव. त्यामुळं गावातल्या लोकांना भरपूर वेळ असायचा, पैसा बक्कळ असायचा आणि पैसा माणसाला बिघडवतो हे तत्वज्ञान तिथं प्रत्यक्षात उतरलेलं. ज्या वेळेला गरजेपेक्षा जास्त माणसाला पैसा मिळतो त्यावेळेला मोठ्या लोकांचा आदर सत्कार होत नाही, सन्मान राहत नाही आणि मग दिवसेदिवस ती पिढी अडाणी अज्ञानी बनत जाते, उद्धट बनत जाते आणि संस्कारहीन बनते. तशीच अवस्था तिथं झालेली. यल्लमवाडीच्या धरणाच्या डाव्या अंगाला जरा थोडंसं वर गेलं की यल्लवाईचं दर्शनासाठी आंघोळ करायचं कुंड. त्या कुंडात माणसं जाऊन आंघोळ करायची, लिंब नेसायची, नवस फेडायला वर मंदिरात जायची. सगळा परिसर भंडाऱ्यानं भरलेला असायचा. चौंडकवाली तुंतुनवाली आली असायची आणि यल्लवाईच्या नावानं ती असं वाजवती यल्लवाईची गाणी चालू झालेली असायची. काही जण जोगते ते गाणं म्हणत असायचे. काही जोगतीने परडी हातामध्ये घ्यायच्या, प्रत्येक येणाऱ्या भाविकाला ते भंडारा लावायच्या. भाविक त्याच्यामध्ये परडीमध्ये 4 पैसे टाकायचा, त्या पैसे कमवायच्या. पण काय भाविक असं उद्धट असायचं जे हौसे नवसे गवसे आलेले असायचे. ते बळनं पैसा परडीत टाकायच्या ऐवजी तिच्या हातावर टेकायचा, उगच हात दाबायचा किंवा जाता उगच कोपरकळी मारून जायचा. त्यावेळेला ती देवदासी म्हणायची, अगं आय भक्तीस नौका ग म्हण मी देवासी दासी, माझ्या आयुष्याचं खेळणं केलेस बघ खेळणं. अगं तुला आई म्हणू का काय म्हणू. त्या देवदेशाचा मोरकाला म्हटला, का ग तुझ्या डोळ्यात पाणी का उभं राहिलं, चाल भंडारा लाव, चाल पैसा माग, पैसे पाहिजेत. ती चिडली होती त्याच्या तोंडावरती. ती तशीच परडी भंडाऱ्यासकट उधळली, त्याच्या डोळ्यात भंडारा गेला. त्यानं डोळं चोळत परत बघायला गेला तर ती जोगतीन तिथं नव्हती, कुठंतरी गेली होती. अरे पळा म्हटला. अरे तेवढीच दिकणी आपल्यात आहे, ताप्यातली ती पोरगी. बघा म्हटला कुठं हुडका. त्या मंदिराच्या पायऱ्यावरनं खाली आल्यानंतर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असायचं. ते मोठमोठ्यानं आरडून म्हणायचे, आका गा 5 रुपये दे ग, आई तुमच्या लेकरा बाळाची सुखी ठेवल. ए मावशे 10 रुपये दे ग, खायला प्यायला आई लेकरा बाळाची सुखी ठेवल. असं म्हणत ते असायचं. काय त्यातला एक जण जे थोटक्या बोटाचा होता तो साठलेलं पैसे मोजत होता. 5 आणि 5 10 20 30 50 100 आणि मग साप चावल्यागत मध्येच की चढला 100. या 100 रुपयेचा मी कटवडा खाणार, मग 100 मिली टाकणार, संध्याकाळी तमाशाला जाणार. मग काय 3 थोटक्या हातानं थोटक्या गुडघ्यावर ताल धरायला 3 गडगडिंग. ते ढोलकीवाला कसा गुडघं मिठीला येऊन गुडघ्याला येऊन जसं वाजवतो तसं ती थोटक्या बोटानं वाजवायला लागलं. ती दुसरं होतं. ते म्हटलं, अरे बाबा अगोदर भीक माग आणि मग स्वप्न बघ. दरवर्षीप्रमाणे तमाशा भरलेला. तमाशाला हे झुंबड उडलेली, काय फेटवाली, काय टोपीवाली, काय सगळी आलेली. आणि त्या तमाशात गाव पाहुण्याचं, मटण पाहुण्याचं, दारू पाहुण्याची दंगा करायची बाहेरच्या माणसाने. एक जण पिल्याला होतं ते उठलं, अजून ती झिंगतच होतं. ह्या जातीची गंमत भारी असते बघा. ही जात पेत 100 मिली पण आयटाना आणतं अगदी कितीतरी मिली पेल्यागत. जाताना सरळ ही जात नाही.
उगाच लिजिम खेळतच जाते. एक पाय ह्या गटारी, दुसरा पाय त्या गटारी. अहो आपण कुठल्या तरी वंशाचं असल्यागत रस्त्याकडच्या प्राण्याचं आयुष्य कसं असतं हे स्वतः पडून झोपून अनुभवणार ही जमात. अहो ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाल्यागत अश्लील आरव्याचं शिव्यांचं पठण चालू असतं. तिथनं एखादी सुसंस्कृत माऊली जायचं म्हणजे ती कानात ऐकायला नको वाटतं, म्हणून कानात बोटं घालून जाणारी ती माऊली असली ती जमात. तिथं एक जण उभा राहिलो. अहो ह्या जमातीला रस्त्यानं जाताना छान माणूस सांगाय कोण जात नाही, हे बाबा पिऊ नको, हे वाईट आहे, शिव्या देऊ नको. हा बरं राहू दे, माणूस रस्त्यानं जाताना एखादं कुत्रं तरी भुकल का नाही? कुठलं व हे जात लेझिम खेळत आली म्हणजे ते कुत्रं काय करतं, खडा असणारा शेपटाचा अँटेना खाली टांगड्यात घालतं, कान खाली पडतं, ऐ करतं आणि पळत सुटतं, काय 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 करत लांब जातं. कुत्रं सुद्धा जातीच्या नादाला लागत नाही, पण ही जात माणसात बसती. ही तमाशात उभा राहिलेलं, खिशातनं 100ची नोट काढलेली आणि म्हटले, काय गाणी लावले त्या फडतूस, गाणं कसं असाय पाहिजे, राया मला राया मला हे असं म्हणूस तोवर दुसरं एक जण उठलं, उगं चिपाडागत. आव काळकाला कापड निशिलव कसं दिसेल तसं ती दिसत होतं बुजगावनं. आव ती उभा राहिलं होतं म्हणजे बाकीच्याने हाताची मिडकी लावली होती म्हणून उभा होतं, नाहीतर नंदी झोलल्यागत झोलत होतं. अहो बाकीच्यानी हाताची मिडकी लावणारी ती माणसं म्हणून ती पडलं. भावकीचा प्रश्न आहे बघा, ही तर भावकी दांडगी अशा ठिकाणी पळून येते. भावकीचा प्रश्न आहे, आबरू जाईल भावकीची, नीट धर. असं चाललेलं ह्यानं आपलं 500ची नोट काढलेली, मलमली पैरण घातलेली, कानाव पगडीन, घरात पोरं बाळ उघडी. अहो बायकोला 5 रुपयाचं खोबरेल त्याला देणार नाही, पण इकडं समाजात आलं की 500ची नोट. ती म्हणते कसं, काय भिकाऱ्या 100 रुपये दिली ती, हे 500 घे, पण गाणं कसं ढोलकीच्या तालावर, ढोलकीच्या तालावर असं म्हणायला लागलेलं. तोवर एकाला तंबाखूची तलब झालेली, हे तळाभर तंबाखू घेतलेलं त्याचं खळं करून मळायला लागलेलं. जी थापाटली, एकाला त्याची ॲलर्जी होती, ती थापाटल्याबरोबर धुसकारा एकाच्या नाकात गेला आणि त्यानं हाताचं मेडकं दिलतं. आक्षी म्हणूस तोवर ती जे हात ढिला पडला, पडलं. ती पडल्याबरोबर सगळ्या भावकीतल्या माणसांनी वाटलं बळण पाडलं. मग भावकीतल्या माणसांना लगेच पुळकाला. त्याने काय केलं, शेजाऱ्याचं पैतान घ्यायचं स्टेजवर फेकायचं, शेजाऱ्याचं पैतान घ्यायचं स्टेजवर फेकायचं. असं फेकाफेकी सुरू झाली. अंधारात लाईटीचं काही दिवं होतं ती बी फोडलं. स्टेजवर एक असला हॅलोजन होता, एक जण म्हटला कोण कुणाला मारतंय कळना म्हणून ते हॅलोजन फिरवाय गेलं. खालनं एक पायतान चांगलं जाड जोडणं आला चालन, त्याच्याच थोबाडाव बसलं, ते हॉलपांडून खाली पडलं. अहो स्टेजवर पायतानाचा ढीग झालेला, तमाशा मोडला. काही जण चुकचुकत चालली. तरणी ताटी पोरं म्हणत होती, काय करायचं, ह्या दारुड्यासनी अक्कलच नाही, कुठं जाऊन राडा करायचा ती बी कळत नाही. काय भारी नाचत ती, काय डोळं मिचकावत ती, काय काय असं सुरू झालेलं. एक जण म्हणला, ए चला आपली मसरं वाट बघते ती, तिच्याकडे टक लावून बघा म्हणायला. म्हटला ती कशी चालत्या ना, लचकत मुरडत खुरडत, पाय शिंग हलवत, मान डोलवत, ती चालल्या का बघा, चला तिच्यासाठी वैरण काढायला पाहिजे, चला स्टँडवर म्हटली इष्टीत जाऊन बसूया, उद्या आपल्याला जागा मिळाली ना इष्टीत बसायला. अहो इष्टी स्टँडवर आली, बघते ती तर मागच्या लांबलचक बाकड्यावर कंडक्टरनं काय केलेलं, पाहुण्यानं डबा आणून दिला होता, चपटी हांडली होती, खाऊन डुर. पहिल्या पुढच्या बाकड्यावर ड्रायव्हरनं त्यानं बी खाल्लेलं, त्यानं बी डुर. ते दोघांनी बी आतनं पट्टी घातलेली, ही बाहेरनं माणसं इष्टीचा दरवाजा ठोठवायला लागलेली. मास्तरी, होय मास्तर. अहो शाळेतल्या पण मास्तरना मास्तर म्हणते ती आणि कंडक्टरला बी मास्तर म्हणते ती. हे आपलं डूर. एक कॉलेजचं पोरगं होतं,
त्यानं काय केलं, मागणं शिडीवून वर चढायला लागलं. त्याचा थोरला भाऊ म्हणता, ए शान्या डोसक्याच्या, शिडीवून कुठं वर चाललायस? वरनं काय टप फोडून आत येणार आहे शिवी. म्हणला खाली उत्तर, खाली उत्तर. ते म्हटला, दादा आपण गप्प बसायचं. आणि ती खरंच हुशार होतं. त्यानं काय केलं, अर्ध्याधिक शिडी चढला ना, संकटकालीन दरवाजा उघडला, कंडक्टरच्या वरनं पाय टाकून तो आत आला. एसटीची ते टोपणाची काय काय दरवाजाला टोपान म्हणते ती, त्याच्या पट्टी काढली, दरवाजा उघडला. म्हटला या या म्हणून तो खालची गर्दी काय बारकी होती. वडीनं घरची काम असणारी माणसं स्टँडवर गोळा झालेली सगळी भरारा चढली. अहो 2-2च्या सीटवर 3-3 बसली, 3-3च्या सीटवर 4-4 बसली. तरीही माणसं थांबवणार. ती वर जी दांडी असते नाही सीटच्या वर, मागचा भाग टेकून पुढच्या पाय टेकून जाळीत बोट अडकून बसली. अशी गर्दी झालेली. रात कशी बशी सरत आली. फाटफाटचं एक म्हातारं होतं, त्याला उभं राहायचं निबना. त्याची कंबार धरणा, कंबार धरून 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 उभं राहिलं. आणि आपलं त्यानं चालू केलं कंडक्टरला, ऐ मास्तर, ऐ मास्तर ओटा के. आता कशाचं उठतं या, हमू म्हणून मटा हात आडल्यानं. ती उठताना म्हटल्यावर त्यानं म्हटला, बाईला ह्याला कसं उठवायचं. त्याने स्टाईल बदलली आणि खोकल्याची उबळ आल्यागत चालू केलं. असं केल्यानंतर कंडक्टरनं हळूच डोळे उघडलं. अर्धवट झोपत होतं. ती कायम त्याला जागपणी पण ती गर्दी बघायची सवय असल्यामुळे त्याला वाटलं आपण सपनातच आहे. ती कुस बदलून झोपलं. आता म्हटलं, पण मात्रा चालू झाली. म्हटलं लागू झाली. नाही म्हटलं खोकल्या उठतं या, आता जोरात खुकूया म्हटला. त्याने स्टाईल बदलली. त्याने चालू केलं, वॅक वॅक म्हटल्यावर ते तडशिरी उठलं. ती उठल्याबरोबर तिघंचं वजन तिथं बाकड्याच्या तिथं उभं राहिलं. ती पटाटा बसली. त्या म्हाताऱ्याला जागाच नाही. पण कंडक्टर चांगलं होतं. ते म्हटलं, बाबा इथं बसा म्हटलं. त्याला बसवलं. ती कंडक्टर त्या गर्दीतनं, अहो मुंगीला आत शिराय जागा नव्हती. ही कंडक्टर खाली कसं उतरलं, दुसऱ्यांच्या पायावरून पाय देत खाली उतरलं. फाटपासून उकळून ठेवलेला चहा, गुळमाट ध्यान झालेला, काळा कुठं झालेला चहा, डिचकभर पाणी घेतलं, तोंड खांगाळून चहा पिलं. परत दारापाशी येऊन बघती तर काय ह्या गर्दी. म्हणला, ऐ वर चालायचं, वर चालायचं, दारात थांबायचं नाही, नाहीतर मी घेणार नाही आणि मी वर आल्याशिवाय इष्टी जाणार नाही. अहो माणसं परत पुढची म्हणायला लागली, अय पोरा वर हो की, वर हो की, वर हो की. वरची माणसं म्हणाली, ए पोरा आती की वरी की, वरी की. अरे तुला काय सांगतोय, तिथं तिथं काय रावलाय मी, साठ शिरीवर ये. मग ते पोहतं पुण्याचं पेंट्या. अहो पेंट्या कुठलं व, हत्तीचं पिल्लू बरं. ते दाराच्या तिथं अडकल्या. त्यानं चिमणीगत तोंड केलं आणि म्हटलं, अहो मी तर कुठं थांबलो या, मी अडकलो या. अहो ती वरची माणसं म्हटली, ए खलनट रेटा लावा म्हणले, ही अडकलंय अडकलंय, पातार जाम बसलंय म्हटले. मग खालनं माणसं ढकलायला लागली तरी ती पाचार निघाना. खालची माणसं म्हटली, ऐ वरनं बी वडा, जाम बसलंय, पाचार लय फिट्ट बसलोय म्हटले. म्हणून वरनं माणसं वडायला लागली. पण गंमत अशी व्हायची, जेव्हा वरची माणसं वडायची तेव्हा खालची थांबायची, इसावा घ्यायची. आणि खालची ढकलायला लागली की वरची इसावा घ्यायची. ह्या गैरमेळमध्ये ती पाचार निष्ठत नव्हतं. एका वायरमनच्या लक्षात आलं, म्हणता ऐ आम्ही म्हटले भले मोठे सिमेंटचं खांब, कसलं बी खांब असू दे उभा करत होतो. तिघं वजन असलं, 5-6 जण असलं तरी सुद्धा. हे काय अवघड आहे म्हटला. मी म्हटला गिनती करतो, तुम्ही नुसता रेटा लावायचा, 1 2 ऐसा, थोडी बाकी ऐसा, और थोडी म्हटल्यावर ती पाचार निसटलं. अहो वाढणार बघा. काही गंमत अशी असते, जी किडीमिडी माणसं त्यासनी पुढं पुढं करायची सवय असते. ती किडमिडी होतं, ती वडायला पुढं होतं आणि ती वडायच्या नादात ती खालनं ढकलणाऱ्यांचा रेटा, वाढणाऱ्यांचा रेटा एकदम इतका जोरात बसला. अहो 3 सीटच्या बाकड्यावर 5 बसलेली, त्याच्या वर बसलेली, त्या सगळ्यांच्या उरावर ही जाऊन पडलं. ती बाकडं चेपाटलं आणि ही पुण्याचं पिंट्या त्या तुरकाटीगत माणसाच्या उरावर पडलेलं.
पिंट्या चाटशील उठल का नाही? तर म्हणते कसं, पाहुणं लय लागलं तर नाही नव का. आता ही धूळ पडल्यामुळं त्याला श्वास घ्यायला येईना, त्याचा जीव गुद मारलेला. आणि आता मनातल्या मनात म्हटलं ही जात नाही उठली तर मी कायमचा उठीन. म्हटलं काहीतरी आयडिया केली पाहिजे. मग हात मोकळा होता, त्यानं काय केलं, त्याच्या पोटाला गुदगुले केले. तसं ते तर हसाय गेल्यावर जरा श्वास घेतला, हुक भरलेली होती निसाटली आणि मग खचून किचळलं. अरे ह्याला उठवा नाही तर मला ह्या जगातनं उठवायची पाळी येईल. अरे चौघच कसा आलाय, चौघाच्या खांद्यावर नेराय का, 5-6 जणांना उठवा म्हटले. मग उठवल्यानंतर अहो खाली बाकड्यावर बसलेल्यांची अवस्था लई भयानक. कुणाचा हात वाकडं झालेलं, कुणाचं नाकाचा गुन्हा फुटलेला, जणू काय कोल्याच्या तोंडाला रगात लागलेलं. काही जणांचं दातात होट घुसलेलं, होटात दात घुसलेलं. अहो नाकातलं रगात होटातलं रगात एक झालेलं. काय प्रत्येकाचं, कोणाचं एक डोळा असा झालेला ती सुजलेला फरारा. अरे म्हणले ह्यांना पण उठवा, म्हणले ह्यांना बाजूला घ्या आणि पिंट्याला तिथं उभा केलं. मग मोकळी रस्ता झालेली, बाकीची वरती आली, दरवाजा लावला, कंडक्टरनं आपलं बेल दिली आणि इष्टी सुरू झाली. मागणं तिकीट चालू केलं. मागच्या बाकड्यावरची सगळीजण म्हटली पुढं काढणार आहे तिकीट. ती दुसऱ्या बाकड्यापाशी आलं, तिकीट म्हणते. ती बी माणसं म्हणते पुढं काढणार आहे ती. अतार म्हटला ह्यांचं पाहुणं कुठं पुढं बसली सगळ्यांचं. पिंट्यापाशी आला, पिंट्यानं आपलं खिशातनं पैसे काढलं आणि म्हटलं अमुक 2 द्या. हां बरं म्हटला. त्याने ती पंच केली आणि म्हटलं हे तिकीट तुमची, दुसरी कोणाची. आता गंमत अशी, पिंट्या आपण डबल आहे म्हटल्यावर शासनाला कशाला फसवायचं, म्हणून त्यानं डबल तिकीट काढली होती. तर ती कंडक्टर विचारत होतं ही तुमची, दुसरी कोणाची. हाय पुढच्या माणसाची, असू द्या जावा पुढं. तसं नाही, गाडी चेक झाली तर मला कसं कळायचं कोणी कोणाची काढली ती. नाही मला सांगा म्हटली ही तिकीट कोणाची. हाय एक जण पुढं. तसं नव्हं, पुढं कोण आहे मला कळू दे की. ती लई चिमट लावल्यानंतर म्हटला ती दुसरी तिकीट ड्रायव्हरची. मग माझी कवा काढणार. कंडक्टरला वाटलं जोक मारतोय म्हणून ही बी मारायला गेलो. तर ते लगेच म्हणतो कसा पिंट्या, वर बसलाय की तुमची तिकीट काढणारा. त्याच्या मनात आले होते काढेल की तिकीट म्हटला. काय न बोलता आपलं कंडक्टर पुढं गेलं. तिकीट. आता काही जण मगाची ती तमाशात दंगा करणाऱ्यापैकी एक जण होतो तिथं उभा राहिलं होतं. बघितलं ह्याला मास्तरला म्हणतंय कसं, आईला मास्तर रे, शाळेत बी मास्तर आणि इथं बी मास्तर. गमवत आहे शाळेतलं मास्तर ग्रहपाठाच्या वया फाडतं चुकली आणि हे बी इथली कागद फाडते. दोघं बी कागदच फाडते ती. ते जाऊ द्या फाडू दे. ती काय ती पहिल्यांदा तिकीट घ्या मग दे की. हे असं धरलेलं डोळं तांबारलेलं दे की. अहो मग घ्या की. मग दे की. अहो पैसे द्या तिकीट घ्या की. मग घ्या की. अहो पैसे द्या की. मग घ्या की. अहो पैसे तुम्ही द्या तिकीट घ्या. अहो तुम्ही पैसे घ्या तिकीट द्या. मग द्या की. मग घ्या की. ती मागच घे ना. अहो पैसे द्या आणि तिकीट घ्या. अहो तुम्ही तिकीट द्या पैसे घ्या. म्हणलं हे जी गंमत आता नाही म्हटला. मधीच रस्त्यात कुठं तर त्याला उतरायची त्याची उतरल चांगली. लय किती तर किलोमीटर चालल्यावर उतरल चांगली गारप्या. असा म्हणून कंडक्टर पुढं निघाला. प्रत्येकाला तिकीट चालू केलं तर प्रत्येक जण पुढं बोर्ड दाखवत होतं. कंडक्टर जाम वैतागलं. अहो निम्म्यापर्यंत जाऊच तर 2च तिकीटे फाटले होते. की इतकं वैतागलं तर ह्याला बघितल्याबरोबर एक लगेच भंडाऱ्यात भरलेली बाई तिनं बोटात गुंतवली आणि खचून किचाळी करून एकच राऊंड काढला. आपण 5-6 जणांची थोबाड फोडली. ती घुमायला लागल्यानंतर एक आंधळ होतं. त्यानं काय केलं, इष्टीतल्या आंधळ्यानं चापचून टाळ काढलं. टिळडिक ताळ धरला. तवर चौंडकवाल्यानं चौंडकं काढलं, घुमुक चालू केलं.
तवर तुंतुनवाल्यानं तुंतुन गड्यान टिन टन 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 चालू केलं. सगळा गोंधळ सुरू झाला. तर वर पोतरात होता. पोतरा झाला तर काय राहिलं नाही. त्यानं वर अडकवलेली त्या जाळी ठेवलेली हलगी काढली आणि झाला ढिंगा टिंगा 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 हलगी काढायला सगळा गोंधळ सुरू झाला. कंडक्टर पिसाळलं. म्हटलं आता काय करायचं. त्यानं बेल वाजवली. इष्टीवर त्या ड्रायव्हरला ती बेलचा आवाज आल्यावर इष्टी थांबली. इष्टी थांबल्यावर मग त्याच्या लक्षात आलं सगळ्यांच्या, अरे देवा इष्टी थांबल्या. सगळी गप झाली. तसा कंडक्टर खचून किचाळला. पाटीले हिता तिथं इष्टी थांबवायची नाही. पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन म्हटल्याबरोबर सगळेजण घाबरले. तेवढ्यात त्या इष्टीत एक जण गारुडे होता. ते मनातल्या मनात म्हणायला लागला, बाबा 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 मागच्या वेळेला शाळेजवळ गारुड्याचा खेळ करत होतो. चुकून एक साप शाळेत गेलता वर्गात. हे पोरांची चेंगराचेंगरी झाली. तिघा चौघांचा हात पाय मोडलं. पोलिसांनी बध्या मारलं. आपण आता सार्वजनिक ठिकाणी परत साप घेऊन आलोया. आता जर पोलिसांनी जर पकडलं कुत्र्यागत मारते रे म्हटलं. त्यानं काय केलं, बाकड्या पाय ठेवला, वर चढलं, लोकांच्या डोक्यावर आडवा झाला. लोकांच्या डोक्यावर आडवा झाल्याबरोबर म्हणलं, हे ही काय झोपायचं आहे, एका कानपडीत खाली करीन, खाली खाली. नाही म्हणलं साप आहे साप. असं म्हणून त्या जाळीतलं सापाची बुटी होती. त्याला हात घातला. ती काकत मारली. अरे साप आहे, जाऊ रे पुढे. म्हणून माणसं त्याला आचू ती माग 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 करत संकटकालीन दरवाजापाशी बाहेर आलं. ती संकटकालीन दरवाजा उघडला. ती पायऱ्यावरून खाली उतरलं. कान 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 पळत चाललं. एक 25-30 पावलं पळालं आणि म्हटलं आता पोलीस येऊ दे नाही तर कोण बी दे, पोलिसाचा बाई येऊ दे, आता भ्याच काय काम नाही. म्हणून त्यानं घाम पुसला. पण म्हटलं आईला हे टोपलं का हलकं लागतं या. म्हणून त्यानं काढून बघितलं तर टोपानच. जी पायपाव बसलेली होती, जाळीत बोट अडकून टाकलेली, त्याने काय केलं ते त्याच्या दोऱ्या सोडल्या होत्या. आणि ही गडबडीत भेदारलेलं पोलिसाच्या भ्यानं त्यानं चुकून ते टोपानेच काकाला मारलेलं होतं. आणि बाकीचं तिथंच होतं टोपलं. त्या टोपल्यातल्या सापाला माहीत होतं कायम आपला मालक काय करायचा, दोऱ्या सोडायचा, टिचकी वाजवायचा आणि टोपण असा हलवून काढायचा. मग आपण ठिस करून फणा काढायचा बाहेर आणि बाहेर बघायचं. पण साप दूषित झालतं. आईला म्हटलं मालक हिस्सा विसरलं का काय. आपल्याला टिचकी त्या टोपलीला टिचकी मारायचं, टोपण कसं काढ, नुसतं टोपण काढलं. म्हटलं असू दे विसरला असेल, आपण आपलं काम करूया. म्हणून त्यानं हळूच फणा काढला. फणा काढल्यावर वर पत्र्याच्या टपाला थटला. म्हटलं आईला म्हटलं लोकांच्यात आहे मी नेहमीसारखं, पण इथं काय भानगड आहे. त्या सापाला काही कळणार. त्यानं हळूच खाली बघायला लागलं. ती दुबार जीभ बाहेर काढायला लागलं काळे मिचकोट. आणि खाली बरोबर त्याच्या एक मुक बसलं होतं. पाहुण्यांच्या आत गेलेलं. तिथं प्रत्येक पाहुण्यांचं मामाचं गाव म्हटलं, ह्या पाहुण्यानं थोडं, त्या पाहुण्यानं थोडं, त्या पचतही बी मटण 3-4 ठिकाणी खाल्लेलं. त्याने त्यात झोप मिळाली नव्हती. करपडेकर याला आप करत असं ती पुढं गुडगं टेकून तर बाकड्याला माग असं टिकून बसलेलं, बरोबर तोंड वर झालेलं. त्यानं आप करून वर बघितलं. तिथं साप दिसला. म्हटलं काय इथं साप, आपण सपनात तर नाही नव्हता. म्हणून त्यानं डोळे चोळलं. परत बघितलं तर परत साप. ओढलो का म्हटलं. त्यानं काय केलं, ही मुक होतं. त्यानं त्याच्या बाहेऱ्या भावाला लगेच कोपरखळी आणली. ती बहिरा अर्धवट झोपत होतं. ते म्हटले काय रे. आता बघाय बहिऱ्या माणसाला ज्याला ऐकायला कमी तर ती जात काय मोठ्यानं बोलत असती. ही इतक्या मोठ्यानं बोललो बरं का. काय काय तुझं, रातभर बोलतेस बडा बडा बडा. आता मुख काय बोलणार आहे. पण ती चिडलं होतं. चिडल्या माणूस काय बोलतो सांगता येत नाही. रातभर बडा बडा का मुस्काडी तीट करेल असं म्हटल्यावर त्यानं तोंड खाली पाडून परत वर बघितलं होती. मागापेक्षा जनावर खाली आलेलं बघितलं. जोरात कोपरकळी घातली. म्हटलं मग त्यानं वर बघितलं. ती साप खाली आलेला ना फणा काढलेला या लागलेला बघितलं. खचून ती चाळ साप.
अहो सगळं इष्टीतली माणसं धनाना पळायला लागली. धावल तिथनं बाहेर पळायचा प्रयत्न करायला. कोण कोणाच्या नरड्यावर कोपर काळी, कोण कोणाच्या पायावर पाय, कोण खाली पडले त्याला तुडवून बाहेर पळायला लागलं. दरवाजा उघडला, त्या दरवाज्यातनं सगळीजण भरा 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 बाहेर पडायला लागली. तेवढ्यात ती पुण्याचं पिंटू गडबडीनं बाहेर यायला गेलं आणि ती बरोबर दरवाजापाशी आलं ना. आता मात्र अडकलं नाही. ह्या सगळ्यांच्या रेट्यामुळे पाकटन खाली पडलो. हे म्हणले गादी भारी झाली. वरनं उडी मारायची माणसं पळायची, वरनं उडी मारायची पळायची. अहो एक देवदासी जी मगाशी पळून गेलती ती हळूच सगळ्यात शेवटी खाली उतरली. ती खाली आली, पिंटूला बघितलं, त्याच्या अंगावरची धूळ झटकली. तिला उभा केलं त्याला साईडला आणि म्हटली दादा लय लागलं तर नाही ना का. ती मगाच्यानं ती आंधळ टिळडिग वाजवणार ती. अरे थांबा के साप कुठाय, थांबा के साप कुठाय, मला चावल म्हणून ते चापचत येत होतं. आणि बरोबर दारापाशी आले होते. साप दिसलं आणि त्या सापावर पाय दिला. अरे अरे माझी काठी गावली वाटतं म्हणून ते सापच उचललं. गडबडीत माणसांचा आवाज त्या दिशेनं पळायला लागलं आणि त्याच्या हातातला साप बघून माणसं पळायला लागली. अरे थांबा के मी कुठं तर दरीत पडीन, अहो घाटात आहे आपण, मी मरीने असं म्हणून ती पळायला लागलेलं. माणसं पळणाऱ्यापैकी एक जण म्हणतात अरे आंधळ्या तुला काही दिसत नाही, मी तुझ्या हातात काठी नवं साप आहे, फेक फेक म्हणल्याबरोबर ती घाबरलेलं होतं. माणसाच्या दिशेनेच फेकला. माणसं पळायला लागली. तवर ती मगाची देवदासी पिंटू आपला बाजूला झालेला, खाली देवीचं मुखवटं पडलेलं होतं. एक जण देवीचं जग घेऊन आलं. ते मुखवटा मांडीवरती ठेवला, पदरानं पुसला आणि ती म्हणते कशी, आई मी तुला आई म्हणू का काय म्हणू. अगं प्रत्येक पोरीचं हाडामांसाच्या पोराची लगीन लागतं ग, पण माझं लगीन मात्र तुझ्या पोरासंग परशुरामासंग लागलं, ती बी नारळा संग ग आई. मी तुला आई म्हणू का काय म्हणू. अगं माझ्या बी आईचं तुझ्या पोरासंगच लगीन झालं, माझी आई माझी सवत झाली ग आई. मी तुला आई म्हणू का काय म्हणू. अगं माझ्या आजीचं बी लगीन तुझ्या पोरासंग परशुरामासंग लागलं. अगं माझी आजी माझी सवत झाली ग, माझी आई सवत झाली. हा नात्यांचा गुंता आई मला कळत नाही, मी तुला आई म्हणू का काय. अगं हे सगळं मग खोट आहे आई, सगळं खोट आहे असं ती म्हणत होती. तेवढ्यात गावातनं बुलेटवरनं 2-4 तरुण पोरं आली, पैलवान लोकांनी. तिला बघून म्हणते काय ग पळून चालली होतीस, गावाची सेवा देवाची सेवा कोण करायचं. तेव्हा तिनं हात जोडला आणि म्हटली दादा झाली तेवढी सेवा पुष्कळ झाली, आता माझ्याच्यानं होणार नाही. का काय झालं, तुला काय रगटपिती भरली. नाही रे बाबा मला एड्स झाला. एड्स झालाय म्हटल्याबरोबर तो तरुणानं तिचा धरलेला हात सोडला. आपल्या स्वप्नातल्या राजकुमारीकडे बघून एकदा पचकन थुकला, बुलेटला किक मारले आणि वेगानं निघून गेला. पण माणसं वाचल्याबद्दल मोठमोठ्यानं जल्लोष करत होती. येल्लो आईच्या नावानं चांग भलं, येल्लो आईच्या नावानं चांग भलं. अतिशय